Okay, so now in today's lecture we are going to study the separating methods of a mixture. Separating methods of a mixture. मिक्सरला आपण सेपरेट करण्याच्या काही फिजिकल ज्या प्रोसेसेस होत्या, फिजिकल स्टेप्स ज्या होत्या त्या आपण पाहिलेल्या होत्या. काही केमिकल मेथड्स होत्या त्याही पाहिलेल्या होत्या. इन्स्ट्रुमेंटल मेथड्समध्ये दोन केमिकल्स, दोन किंवा दोनपेक्षा जास्त असलेले केमिकल्स, मग ते सॉलिड स्टेटमध्ये असो, लिक्विड स्टेटमध्ये असो किंवा गॅसियस स्टेटमध्ये असो, यांना आपल्याला सेपरेट करण्याच्या वेगवेगळ्या मेथड्स माहिती आहेत. त्यातली अजून एक मेथड आपल्याला याच्यामध्ये पाहिजे आहे, सेपरेटिंग फनेल. कोण? सेपरेटिंग फनेल. कशा पद्धतीने हे वर्कआउट करतं अँड देन आफ्टर दॅट अ मॅग्नेटिक सेपरेशन, यालाही आपण एक्सप्लेन करणार आहोत. मग आता हे सेपरेटिंग फनेल ॲक्च्युली कशासाठी अप्लाय करतात, कोणाला सेपरेट करण्यासाठी? मोस्ट ऑफ देम इट विल बी युजफुल फॉर द लिक्विड मिक्सचर. कोणासाठी? लिक्विड मिक्सचर. हेट्रोजिनस मिक्सचर आपल्याला याच्यामध्ये पाहिजे. पहा, हेट्रोजिनस मिक्सचरचा मिनिंग लक्षात येतं आहे का? दोन अशा प्रकारचं घेतलेले आपण सोल्यूट पार्टिकल्स जे एकमेकांमध्ये पूर्णपणे मिक्स होत नाही आहेत, दोन सेपरेट लेयर्स करतील. ठीक आहे, दोघं इझिली आयडेंटिफाय करता येतात किंवा दिसून येतात, अशा प्रकारच्या मिक्सचरला आपण काय म्हणणार? हेट्रोजिनस मिक्सचर. मग या हेट्रोजिनस मिक्सचरला जर आपल्याला सेपरेट आउट करायचं असलं तर ते सेपरेट आउट करण्यासाठी आपण सेपरेटिंग फनेल याचा पण वापर करू शकतो. पहा कसं करणार आहे, लुक ॲट देम. त्याचा वापर कसं करायचा आहे? ॲक्च्युली त्याचं कन्स्ट्रक्शन काय आहे? सेपरेशन ऑफ मिक्सचर ऑफ लिक्विड अँड लिक्विड. एका लिक्विडमध्ये दुसरा लिक्विड जर असेल तर तुम्ही या प्रकारची मेथड त्याच्यासाठी वापरू शकता, सेपरेटिंग फनेल वापरू शकतात. बरं, कन्स्ट्रक्शन काय ते समजून घ्यायचं आहे. त्या अगोदर लिक्विड कसं पाहिजे तुम्हाला? त्यासाठी इमिसिबल. कसं लिक्विड पाहिजे त्याला? इमिसिबल. मिनिंग लगेच लक्षात येत आहे का नाही? काय रे? द लिक्विड्स विच कॅन नॉट ऑर विच डू नॉट मिक्स विथ इच अदर. असं लिक्विड घ्या जे दोघं एकमेकांमध्ये मिक्स होणार नाहीत. एखादं एक्झाम्पल सांगू शकतात का? ऑइल इन वॉटर. दॅट्स गुड. कोणतं घेतलं? ऑइल इन वॉटर. कारण ते दोघं एकमेकांमध्ये मिक्स होणार नाही आहेत. बरोबर आहे का? ऑइल पण लिक्विड स्टेटमध्ये, वॉटर पण लिक्विड स्टेटमध्ये आहेत. दोघांना एकत्रित टाकलं आपण, पण दोघंही एकमेकांबरोबर ती काही मिक्स होत नाही. मग हेट्रोजिनस मिक्सचर होणार की नाही? यस. मग या मिक्सचरला सेपरेट कसं करायचं आहे? पहा, युजिंग अ सेपरेटिंग फनेल. काय वापरणार याला? सेपरेटिंग फनेल नावाचं एक इन्स्ट्रुमेंट वापरणार आहेत. लुक ॲट दॅट फनेल. तर ॲक्च्युली याचं कन्स्ट्रक्शन कसं दिसतंय? इट इज अ ग्लासवेअर ॲपरेटस. आहे का नाही? एक प्रकारचं ग्लासवेअर ॲपरेटस आहे. ठीक आहे, थोडंसं कोनिकल शेपमध्ये फनेल सारखं दिसतंय म्हणून याला फनेल असं म्हटलेलं आहे, सेपरेटिंग फनेल म्हटलंय. फनेल शेपमध्ये आहे का नाही? कारण एक जर एंड आपण पाहिलं त्याचा टॅपरिंग आहे, बारीकसा झालेला आहे. हां, आणि याच्यावरती जर आपण पाहिलं तर होल्डिंग कॅपॅसिटीसुद्धा दिलेली आहे. किती ml वापरू शकतात, किती लिक्विड त्याच्यामध्ये पोर अप करू शकतात. 500 ml असेल, 1 लिटर असेल किंवा 250 ml असेल, वॉट एव्हर इट मे बी. तर तुम्ही ते जे काही इमिसिबल लिक्विड आहे ते तुम्हाला याच्यामध्ये पोर अप करायचं आहे, फिलअप करायचं आहे. ओके, त्यानंतर याला एक काय आहे? स्टॉप कॉक आहे का नाही? त्याला एक काय दिलेलं आहे? वॉल दिलेला आहे. तो वॉल तुम्ही ऑन ऑफ करू शकतात आणि त्याला सेपरेट आउट करून घेऊ शकतात. वर्किंग कसं चालतंय त्याचं बघूयात. एक्झाम्पल. मग आता याला एक्झाम्पल कोणतं घेतलं? आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे ऑइल अँड वॉटर आहे का नाही? तर आता ऑइल आणि वॉटर यांना आम्हाला सेपरेट आउट करायचं आहे. अजून काहीतरी घेऊ शकतात का? हो, एक्झाम्पलमध्ये पहा, क्लोरोफॉर्म अँड वॉटर. क्लोरोफॉर्म हे सुद्धा तुम्हाला लिक्विड स्टेटमध्ये पाहायला मिळतात, मूवीमध्ये वगैरे दाखवतात बऱ्याचदा. बेशुद्ध करण्यासाठी क्लोरोफॉर्म लावलेलं पाहिलं आहे का? आहे का नाही? ते हँडकरचिप्सला वगैरे अप्लाय करतात आणि मस्तपैकी ते लावलं की ते कोणतरी बेशुद्ध होताना दाखवलेलं आहे आपल्याला. तर ॲक्च्युली तो क्लोरोफॉर्म जो आहे तो क्लोरोफॉर्म आणि वॉटर हे जर एकमेकांमध्ये मिक्सअप केलं तर त्यांनाही सेपरेट करता येईल. केरोसिन अँड वॉटर त्यांनाही सेपरेट करू शकतो आपण. मिसिबल लिक्विड्स काय? वरचे सगळे झाले इमिसिबल, मग खालचे कोणते आहेत? मिसिबल. मिसिबल म्हटल्यावरती कसे रे? हां, बरोबर, ते एकमेकांबरोबर कम्प्लिटली मिक्स होणार आहेत. द लिक्विड्स विच मिक्स विथ इच अदर. ओके, असे लिक्विड्स जे की काय होतात एकमेकांबरोबर ती कम्प्लिटली मिक्स होतात, दे आर टर्म टू बी अ मिसिबल लिक्विड्स. ओके, नाव मग याला काही एक्झाम्पल्स आहेत का? जाऊ दे ते एक्झाम्पल्स. नंतर आपल्याला डिस्टिलेशन पण पाहिजे. मिसिबल लिक्विड्सला सेपरेट आउट करण्यासाठी कोणती मेथड यूज करणार आहे? डिस्टिलेशन. ही आपण ऑलरेडी एकदा पाहिलेली आहे, परत एकदा आपण रिपीट करणार आहोत. मिसिबल लिक्विड्सला सेपरेट आउट करण्यासाठी काय पाहणार आहेत आपण? डिस्टिलेशन प्रोसेस. ठीक आहे, मग असे मिसिबल लिक्विड्स कोणते रे? ॲसिटोन अँड वॉटर. एकमेकांमध्ये टाकले का कुठं गायब झालेत कळतच नाहीत, आहे का नाही? तर हे मिसिबल लिक्विड्स आहेत, ॲसिटोन आणि वॉटर, यांना आपण सेपरेट करू शकतो बाय द डिस्टिलेशन प्रोसेस. का? अकॉर्डिंग टू देअर मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. थोडा विचार आहे का? वेगळ्या पद्धतीने करा. आपण कसे सेपरेट करू शकतो बघ त्यांना सेपरेट करताना त्यांच्या अगोदर कॅरेक्टर पाहावं लागतील की नाही?
प्रत्येकाच्या अंगात काही ना काहीतरी वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत. तर मग ॲसिटोन आणि वॉटरमध्ये पण काहीतरी पर्टिक्युलर कॅरेक्टर आहे. मला सांगा रे, वॉटरचा बॉइलिंग पॉईंट किती आहे? बरोबर का? मग ॲसिटोनचा तितकाच असेलच का? नाही, काहीतरी चेंज असेल की नाही. मग अशा वेळेला आपण काय करू शकतो, एकाला हीट करू शकतो. हिटिंग केल्याच्या नंतर एक लवकर निघून जाणार, बाकीचा तासच राहणार. डिस्टिलेशन चेक करू, नंतर आपण त्याला अल्कोहोल अँड वॉटर, माहिती आहे आपल्याला अल्कोहोल अँड वॉटर यांचा पण जर आपण पाहिलं तर मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट डिफरंट आहे. डिस्टिलेशनमधून काढू शकतो. व्हॉट डू यू मीन बाय डिस्टिलेशन? डिस्टिलेशन इज यूज्ड, कधी यूज केलं जातं? फॉर द सेपरेशन ऑफ मिसिबल लिक्विड. डिस्टिलेशन कोणासाठी वापरणार? मिसिबल लिक्विडसाठी. ओके. आणि सेपरेटिंग फनेल कोणासाठी वापरणार? इमिसिबलसाठी. सेपरेटिंग फनल आपण इमिसिबलसाठी वापरणार आहेत आणि डिस्टिलेशन प्रोसेस आपण मिसिबलसाठी वापरणार आहोत. ठीक आहे. ओके, नेक्स्ट. त्या डिस्टिलेशनमध्ये सुद्धा अजून एक प्रकार येणार आहे. कोणता? इट्स अ फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. ही एक अजून मॉडर्न मेथड आहे. पहा, मॉडर्न मेथड आहे. तुम्ही 11th स्टँडर्डला आल्याच्या नंतर आहेत का, 11th स्टँडर्डमध्ये तुम्हाला ही फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मेथड जी आहे ती तुम्हाला डिटेलमध्ये पहा. डिस्टिलेशन, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन अगदी डीपमध्ये. तर त्यावेळेला ते नंतर तुम्हाला परत पॉईंट येणारच आहेत. एक्झाम्पल काय काय आहे त्याच्यामध्ये? सेपरेशन ऑफ लिक्विफाईड एअर. सेपरेशन ऑफ लिक्विफाईड एअर. तर लिक्विफाईड एअर जी असते, हवा जी आहे त्याचं कन्व्हर्जन जर आपण लिक्विडमध्ये केलं तर त्याला आपण सेपरेट करू शकतो. लाईक इन कार्बन डायऑक्साईड गॅस आहे की नाही, किंवा ऑक्सिजन गॅस. सेपरेशन ऑफ पेट्रोलियम प्रोडक्ट. पेट्रोलियमचे जे काही प्रोडक्ट्स असतात त्यांना आपण सेपरेट आउट करू शकतो या प्रोसेसमधून. पेट्रोलियमचे काय प्रोडक्ट असतात? पेट्रोल आहे, डिझेल आहे, त्याच्यानंतर केरोसिन आहे, त्याच्यानंतर त्याच्यातून तयार होणारा हायड्रोजन गॅस असेल, त्याच्यानंतर LPG लिक्विड पेट्रोलियम गॅस असेल गॅसियस फॉर्ममध्ये पण आहे का नाही, त्याच्यानंतर टार असेल. हे सगळे जे काही बाजूबाजूला केले जातात का, हे सगळे बाजूला करण्यासाठी सुद्धा तुम्हाला या फ्रॅक्शनल डिस्टिलेशनचा वापर करता येईल. चला नंतर आपण पाहूयात त्याला. व्हॉट डू यू मीन बाय फ्रॅक्शनल डिस्टिलेशन? डेफिनेशन असणार आहे त्याला पण काहीतरी. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन इज यूज्ड फॉर द सेपरेशन ऑफ मिसिबल लिक्विड. हे सुद्धा मिसिबल लिक्विडलाच वापरतात, पण कोणत्या रे? फॉर विच द डिफरन्स इन देअर बॉइलिंग पॉईंट इज लेस दॅन 25 केल्विन. ज्यांचा बॉइलिंग पॉईंट 25 केल्विनपेक्षा लेस आहे, 25 केल्विनपेक्षा लेस बॉइलिंग पॉईंट आहे, अशांसाठीच आपण काय करू शकतो? फ्रॅक्शनल डिस्टिलेशन वापरू शकतो. कळलं का? म्हणजे सहज वाफेमध्ये कन्वर्ट होणार आहे. पेट्रोल जर उघडं ठेवलं तर वाफेमध्ये कन्वर्ट होईल की नाही रे? पेट्रोल टिकून राहतं का? उघडं जर ठेवलं, बॉटलचं झाकण उघडूनच ठेवा. हां, पेट्रोल असलेल्या बॉटलचं झाकण उघडून ठेवा, दिसणार नाही तुम्हाला. नंतर ते कुठं गायब होणार आहे? गेलं बिचारं. व्होलॅटाईल आहे ते. काय ते? व्होलॅटाईल. म्हणजे त्याचं कन्व्हर्जन होतं आहे व्हेपरमध्ये. लक्षात ठेवा. का? कारण त्याला खूप कमी टेम्परेचरमध्ये तो काय होतो? लगेच इग्नाईट होतो. बरोबर. मग अशा प्रकारचे जे सबस्टन्सेस असतील तर त्यांना बाजूला करण्यासाठी फ्रॅक्शनल डिस्टिलेशनचा वापर करावा लागेल. चुकून माझ्याकडून पेट्रोलमध्ये काय पडलं आहे? वॉटर जर ॲड झालं, हां, त्याला जर मला बाजूला करायचं असलं, किंवा पेट्रोलमध्ये अल्कोहोल ॲड झालं आहे आणि मला त्यांना बाजूला करायचं असलं तर मला या फ्रॅक्शनल डिस्टिलेशनची हेल्प घ्यावी लागेल. कळलं का? कारण यांचा जो काही बॉइलिंग पॉईंट आहे तो कसा आहे? लेस दॅन 25 के. के स्टँड्स फॉर द केल्विन, आहे का नाही? तर 25 केल्विनपेक्षा कमी एवढा त्यांचा बॉइलिंग पॉईंट आहे. बरं, ठीक आहे. चला पुढे येऊयात आपण. नेक्स्ट. तर सेपरेटिंग टू इमिसिबल लिक्विड. इमिसिबल लिक्विड बाळांनो सेपरेट करायची कोणती मेथड वापरू? सेपरेटिंग फनेल. बरोबर आहे का? नक्की सेपरेटिंग फनेलच यूज करावं लागेल की नाही? कारण कसे आहेत लिक्विड? व्हॉट डू यू मीन बाय इमिसिबल? जे की डू नॉट मिक्स विथ इच अदर, आहे का नाही? दे कॅन नॉट मिक्स विथ इच अदर. दॅट्स वाय वी हॅव टू गेट द सेपरेटिंग फनेल, आहे की नाही? आपल्याला त्याच्यासाठी सेपरेटिंग फनेल घ्यावं लागणार आहे. बघूयात काय काय कशा पद्धतीने ही प्रोसेस करणार आहेत. लुक ॲट दॅम. परत एकदा घेतलं आपण तेच इन्स्ट्रुमेंट. इमिसिबल लिक्विड सेपरेट आउट इन लेयर्स डिपेंडिंग ऑन देअर डेन्सिटीज. दॅट इज डिपेंडिंग ऑन देअर डेन्सिटीज. डेन्सिटीज कळतंय का? थोडक्यात वजन म्हणा ना, त्यांची घनता किंवा वजन. ज्याचं वजन जादा असेल तो खाली राहणार, ज्याचं वजन हलका असणार तो वरती राहणार. बरोबर आहे का? आम्ही याच गोष्टीचा गैरफायदा घेणार, आहे का नाही? गैरफायदा कसा घेतोय लक्षात येतोय का? नाही येते, याच्यात पाहायचं. हां, डेन्सिटी. वजनदार व्यक्ती कुठं राहिला आहे? खाली. आणि हलका फुलका व्यक्ती कुठं राहिला आहे? वरती. आम्ही सहज त्याला सेपरेट करू शकतो. फूक मारून का? नाही, याच्यातून आपण त्याला सेपरेट आउट करू शकतो, आहे का नाही? कसं करणार आहेत? लुक ॲट दॅम. सो वी हॅव टू गेट द सेपरेटिंग फनेल. त्याला स्टॉप कॉक आहे, कळलं का? ठीक आहे. तर त्याला स्टॉप कॉक दिलेला आहे. देन मिक्सचर ऑफ ऑइल अँड वॉटर. चालेल का? कोणत्या प्रकारचं मिक्सचर झालं? इमिसिबल. दॅट्स गुड.
इमिसिबल लिक्विड घेतलं आपण याच्यामध्ये, तर मिक्सचर घेऊन टाकलं आणि पोर अप केलंय. चला मस्तपैकी ते फिलअप करून घेतलंय सेपरेटिंग फनेल. नेक्स्ट पहा मिक्सचर ऑफ ऑइल अँड वॉटर. थोडा वेळ त्याला जर आपण स्टेडी ठेवलं तर स्टेडी ठेवल्याच्या नंतर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल, अलाव इट टू स्टँड फॉर सम टाइम्स. त्याला थोडा वेळ शांत होऊ द्या. मिक्सचर ओतलं का त्याला थोडा वेळ काय करा, शांत होऊन द्या. दॅट सेपरेट द लेयर्स ऑफ ऑइल अँड वॉटर इज फॉर्म. आता तुम्हाला दिसेल की याच्यामध्ये दोन सेपरेट लेयर्स तयार झालेले दिसतील. कोणाचे? ऑइल अँड वॉटर. पहा ऑइल ड्रॉप्स दिसतात येलोइश कलरमध्ये, हे का नाही. ब्ल्यू कलरमध्ये तुम्हाला वॉटर ड्रॉपलेट्स दिसत आहेत. अँड दे विल गेट सेपरेटेड आउट आफ्टर सर्टन टाइम. बरोबर ना. पाणी खाली का राहिलं रे? बरोबर आहे, कारण की त्याची डेन्सिटी जादा आहे. ऑइल का बरं वरती राहिलं? डेन्सिटी कमी आहे. ज्याची डेन्सिटी जादा तो खाली आला, ज्याची डेन्सिटी कमी तो वरती राहिला. छानपैकी ट्रान्सपरंट घेतलेल्या ग्लासमुळे दोन्ही दिसू राहिले मला. बरोबर का. घेतलेलं ॲपरेटस ट्रान्सपरंट आहे, तेच कलरफुल घेतलं तर काय कळायचं आपल्याला कोण खाली आलं आणि कोण नाही आलं, आहे का नाही. बरं, तर एनिवे याच्यातून आपल्याला त्यांची लेवलही कळती आहे का नाही. सो लक्ष ठेवायचं आहे त्या लेवलकडं. आणि स्टॉप कॉक आपल्याला नंतर काय करायचं आहे, ऑन करून द्यायचं आहे. हां, पण ते गोळा करायला काहीतरी एखादं इन्स्ट्रुमेंट पण घ्या, नाही तर खाली जाऊन देतात, आहे की नाही. बरं, तर खाली एक आपण काय केलं याच्यामध्ये एखादा ट्रे वगैरे आपण घेतला आहे किंवा बिकर वगैरे घेतलेला आहे पा. देन क्लोज द स्टॉप कॉक ऑफ, सॉरी, लुक ॲट द स्लाइड में अगेन. काय होतंय चेक करा. क्लोज द स्टॉप कॉक ऑफ द सेपरेटिंग फनेल ॲज द ऑइल रिचेस डाऊन. खाली एकदा आले की त्यातलं वॉटर लेवल एकदा आपण काढून घेतली की त्यानंतर तो स्टॉप कॉक काय करा, बंद करून द्या. मग राहिलं कोण रे त्याच्यात? बरोबर का. झालं की सेपरेट. बरोबर आहे. सो सेपरेटिंग फनेल एकदम इंटरेस्टिंग आहे, मस्त आहे. लक्षात आली ही टेक्निक? नक्की. काय केलं याच्यामध्ये? घेतलेल्या इन्स्ट्रुमेंटचं काय नाव आहे? त्याच्यामध्ये घेतलेलं मिक्सचरचं काय नाव आहे? ऑइल अँड वॉटर. कशा प्रकारचं आहे ते ऑइल अँड वॉटर? इमिसिबल आहे. इमिसिबल आहे याचा अर्थ काय? मिक्स होत नाहीत. डेन्सिटी कशी त्यांची? सेम आहे का? डेन्सिटी सेम आहे का? डेन्सिटीमध्ये डिफरन्स आहे की नाही. मग ज्याची डेन्सिटी लोएस्ट असणार तो कुठं राहणार, आणि ज्याची हायेस्ट असणार तो कुठं राहणार. बरोबर. मग अशा प्रकारचं ऑइल अँड वॉटरच्या व्यतिरिक्त अजून एखादं एक्झाम्पल माहिती तुम्हाला ज्याला आपण सेपरेट करू शकतो? नाही, सॉइल नाही चालणार याच्यामध्ये, आपल्याला लिक्विडच पाहिजे. कोणतं? अल्कोहोल अँड वॉटर. बरं ठीक आहे, अजून चालेल. बरोबर आहे. केरोसिन. करेक्ट. केरोसिन अँड वॉटर, ते पण एक बेस्ट एक्झाम्पल सांगितलंस, आहे की नाही. या पद्धतीने आपण ह्या इमिसिबल सबस्टन्सेसला मिक्सचरला बाजूला करू शकतो, सेपरेट आउट करू शकतो. क्लिअर आहे पॉईंट? ओके. ॲप्लिकेशन्स कुठं कुठं यूज करणार? इंडस्ट्रियल सेपरेशन ऑफ आयर्न ओर फ्रॉम गँगवी. बरं, आता हे मॅग्नेटिझम. चला, पॉईंट तो आपला संपला. पहिली सेपरेशन मेथड आपण पाहिली आहे. आता आपल्याला पाहिजे आहे मॅग्नेटिझम. ओके, मॅग्नेटिक सेपरेशन मेथड. मॅग्नेटिक सेपरेशन मेथड. ठीक आहे. बरं, तर ही मॅग्नेटिक सेपरेशन मेथड आपल्याला मॅग्नेट यूज करायचं म्हटल्याच्या नंतर मॅग्नेटला अट्रॅक्ट करणारे असे कोण नमुने आहेत रे? आयर्न नुसता एकटाच आहे का? नाही. कोबाल्ट, निकेल. दॅट्स गुड. Iron, cobalt and nickel, these are the elements which is attracted towards the magnet, which shows the magnetism. ओके, हे असे सबस्टन्सेस आहेत की त्या सबस्टन्सेसला मॅग्नेट आवडते बा, है का नाही. मॅग्नेटकडे ते अट्रॅक्ट होतात. कोबाल्ट, आयर्न, निकेल. मग एखादा भंगार गोळा केला आम्ही, स्क्रॅप. आता त्या भंगारामधून मला फक्त लोखंडाचे पार्ट्स बाजूला करायचे. मग काय करणार रे? मॅग्नेट यूज करू शकतो आपण. मोठं भांगार गोळा केलं आणि एवढं मॅग्नेट घेऊन ते बाजूला करता येईल का? नाही. त्याच्यासाठी मोठं मॅग्नेट यूज करावं लागेल, इलेक्ट्रोमॅग्नेट. कोणतं मॅग्नेट यूज करणार? लक्षात आलंय का? ओके. सो मोठमोठ्या इंडस्ट्रीजमध्ये जर आपण पाहिलं तर बऱ्याचदा हेवीएस्ट अशा प्रकारचे आयर्न आर्टिकल्स म्हणजे लोखंडाच्या वस्तूंना पिकअप करण्यासाठी किंवा त्यांना जर आपल्याला लिफ्ट करायचं असेल तर ते लिफ्ट करण्यासाठी इलेक्ट्रोमॅग्नेटचा यूज केला जातो. माहिती आहे का? इवन आपण लिफ्टने जर कधी कधी ट्रॅव्हल करतो, बरोबर, एखाद्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये किंवा शॉपिंग मॉल्समध्ये, त्यालाही लिफ्ट करण्यासाठी त्यामध्ये सुद्धा इलेक्ट्रोमॅग्नेटचा यूज करावा लागतो. माहिती आहे का? लाईट गेल्याच्या नंतर कधी कधी ती लिफ्ट बंद पडते का? अरे भाऊ, ते सगळं इलेक्ट्रोमॅग्नेटवरती चाललेलं आहे. इवन एखाद्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये एखादा पार्ट आहे, गाडीचा पार्ट आहे, तो आपल्याला 7व्या 8व्या फ्लोअरवरती घेऊन जायचा आहे. मग काय मजूर लोक डोक्यावर घेऊन जाणार का ते?
नाही यार, मग त्याच्या वेळेला क्रेन वगैरे अप्लाय करतात, पाहिलेत का? त्या क्रेनला सुद्धा जर पाहिलं तर तिथं इलेक्ट्रोमॅग्नेट ह्या कन्सेप्ट्स अप्लाय केल्या जातात टू लिफ्ट अप दॅट आयर्न पार्टिकल्स. कळलं का? बरं चला, एनिवे मॅग्नेटचे यूज नाही पाहिजे आपल्याला. आपल्याला मॅग्नेटिझम या प्रोसेसचा वापर करायचा आहे फॉर द सेपरेशन ऑफ दॅट मिक्सचर. ओके, सो सेपरेटिंग ऑफ दॅट मिक्सचर, इंडस्ट्रियल सेपरेशन ऑफ आयर्न फ्रॉम द गँगवी. तर इंडस्ट्रीजमध्ये काय केलं जातं मोस्टली, कारखान्यांमध्ये कंपन्यांमध्ये आहेत का, लोखंडाला त्याच्या गँगवीपासून बाजूला करायचं. गँगवी काय रे? गँगवी इज अन इम्प्युरिटी. गँगवी म्हणजे काय आहे? इम्प्युरिटी. म्हणजे समजा त्याच्यामध्ये दुसरं काही नको असलेले पदार्थ पडले, समजा ॲल्युमिनियम असेल, त्याच्यामध्ये अजून ॲल्युमिनियमचे पार्ट आहेत, लाकडाचे काही पार्ट्स आहेत, रबर आहे, अजून काही माती भीती आहे, दगड आहेत, याच्यातून मला फक्त काय काढायचं आहे? लोखंड काढायचं आहे. बाकीचे सगळं जे गाबाळ उरलं आहे का, दॅट इज कॉल्ड गँगवी. काय म्हणते त्याला? गँगवी. लक्षात आलं का? उच्चार पण लक्षात घ्या. त्या गँगवीला सेपरेट आउट करण्यासाठी किंवा आयर्न पार्टिकलला सेपरेट आउट करण्यासाठी तुम्ही याचा अप्लाय करू शकतात. चला, मस्तपैकी कन्स्ट्रक्शन समोर आलंय. हे इन्स्ट्रुमेंट जर असं कॉम्प्लिकेटेड आहे, समजायला मस्त आहे, पण लय भारी आहे. लक्ष व्यवस्थित द्या. मॅग्नेटिक सेपरेशन मेथड. कोणती मेथड चालू आहे आपली? मॅग्नेटिक सेपरेशन मेथड. ठीक आहे. तुम्ही कधी गिरणीमध्ये गेलात का रे? गिरणीमध्ये गेलात? गिरणीमध्ये गेल्याच्या नंतर बऱ्याचदा आपण जे काही दळण वगैरे घेऊन जातो ना, गहू वगैरे आपण जे काय घेऊन जातो ते त्या काय केले जातात, एका भांड्यामध्ये टाकतात. त्या भांड्याचा आकार पाहिलाय का? इट इज डोम शेप. आकार जर पाहिला तर कसा आहे त्याचा? एखाद्या डोम शेप आहे किंवा एखाद्या फनेलप्रमाणे. लुक ॲट दॅट डोम शेप व्हेसल. आहे का? इथं तसंच एक प्रकारचं काय डोम शेप एक व्हेसल आहे. त्या व्हेसलमध्ये काय केलं जातं? तुमचं हे जे गँगवी आहे का, कोणाला गँगवी म्हटलं कळलं का? गँगवी कोणाला म्हटलं? ज्याच्यात लोखंड पण आहे, मॅग्नेटिक सबस्टन्सेस पण आहेत आणि नॉन मॅग्नेटिक सबस्टन्सेस पण आहेत. मॅग्नेटिक सबस्टन्सेस कोणते रे बाळांनो? आयर्न, कोबाल्ट, निकेल. बरोबर का? हे तिघं जण जर आपण पाहिले तर हे काय आहेत? मॅग्नेटिक सबस्टन्सेस. आणि त्याच्या व्यतिरिक्त सगळे आलेले पदार्थ कोणी असतो, कोणताही मेटल असतो, ते काय राहिले? नॉन मेटॅलिक. मला फक्त मेटॅलिक बाजूला करायचे, सॉरी मला फक्त मॅग्नेटिक बाजूला करायचे आहे का नाही? मला फक्त मॅग्नेटिक सबस्टन्सेस बाजूला करायचे. मग मी काय करतोय आता? पहा, सगळं ते गँगवी जे काय गबाळ होतं आमच्याकडं ते आम्ही एका भांड्यामध्ये भरलं आणि आता ते काय करू राहिलो? वरून ओतून देतोय त्या गिरणीत ओतल्याप्रमाणे. ठीक आहे. पहा, आता सगळे पार्ट्स एकदा कनेक्ट करून घेऊयात. काय काय त्या पार्ट्सचे नावं पण पाहून घेऊयात. ठीक आहे. पहा, द वल्वराइज मिक्सचर और ओर पण म्हणतात त्याला, ज्याच्यामध्ये गँगवी प्लस त्याच्यामध्ये मेटल पार्टिकल्स किंवा त्याच्यामध्ये आपले आयर्न पार्टिकल्स आहेत असं. ठीक आहे. हे कुठून घेतात? बऱ्याचदा काय करतात, लोखंड प्युरिफाय करण्यासाठी आहेत का, बऱ्याचदा ज्यावेळेला खोदकाम केलं जातं, मायनिंग केलं जातं, आहे का नाही, खाण खोदली जाते, त्या खाणीमध्ये जे काही दगड वगैरे निघतात, माती भीती निघते, असे सगळे घेतले जातं, त्याचा चुरा केला जातो, क्रशिंग केलं जातं आणि त्याला ग्राउंडिंग केल्याच्या नंतर बारीकशा क्रश केला की त्यातले फक्त आता मला लोखंडाचे पार्टिकल बाजूला करायचे तर माती काढून टाकायची. बरोबर का? मग मी असं सगळं दळलेलं जे काही ते सगळं मटेरियल याच्यामध्ये टाकून दिलं. कशामध्ये? या वरच्या फनेलमध्ये किंवा डोम शेप व्हेसलमध्ये. कळलं का? ठीक आहे. तर नंतर त्याला एक खालच्या बाजूने नॅरोईंग पॉईंट आहे, त्यातून हे सगळं मटेरियल येऊन पडणार आहे. कशावरती येऊन पडणार आहे? देर इज अन इलेक्ट्रोमॅग्नेटिक बेल्ट. लुक ॲट दॅट बेल्ट. ओके, इट्स अन इलेक्ट्रोमॅग्नेटिक बेल्ट. हा एक प्रकारचा काय बेल्ट आहे, पट्टा. गिरणीला पण पट्टा असतो की नाही तिथं, तो फिरतो मस्तपैकी. इव्हन आपल्या सायकलला चेनला कशी असते आहे का नाही, त्या पद्धतीने हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक बेल्ट जो आहे तो बेल्ट दोन प्रकारच्या व्हील्सवरती बसवलेला आहे. दॅट व्हील्स आर इलेक्ट्रोमॅग्नेटिक. कशा आहेत या व्हील्स? इलेक्ट्रोमॅग्नेटिक व्हील्स आहेत. म्हणजे थोडक्यात त्याच्यामध्ये मोटर बसवल्याप्रमाणे आहे. तर या दोन्ही व्हील्स ज्या आहेत इलेक्ट्रोमॅग्नेटिक, करंट दिला जातो, लाईट ऑन केली जाते, लाईट चालू झाली की त्यामुळे हे काय होतात? रिव्हॉल्व व्हायला लागतात, फिरायला लागतात. मग आता हे फिरायला लागल्यामुळे या पट्ट्यामध्ये जर पाहिलं तर मॅग्नेटिझम प्रॉपर्टी तयार होती. इट विल बिहेव लाईक अन मॅग्नेट. इट विल बिहेव लाईक इन मॅग्नेट. पण कुठपर्यंत रे बाळांनो? फक्त ह्या वरच्या लेअरमध्ये हा मॅग्नेटिझम दाखवतो. खाली आल्याच्या नंतर त्यातले मॅग्नेटिझम ही प्रॉपर्टी जी ती संपून जाते. पहा बरं का मी काय म्हणून राहिलो. वरती मॅग्नेटिझम प्रॉपर्टी दाखवते आणि खाली तो लूज करतो त्याची मॅग्नेटिझम प्रॉपर्टी. ठीक आहे. मी काय म्हटलं लक्षात आलं? बरं, मग आता याचा आपण फायदा घेतोय. त्याच्यामध्ये ज्या वेळेला इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली जाते त्यावेळेला नेमकं काय चाललंय पाहता. वरून टाकताना आपण गँगवी किंवा ओर टाकलं. आता लुक ॲट देम. द सॉलिड कंपोनंट्स पास ओव्हर द मॅग्नेटिक व्हील. या मॅग्नेटिक व्हीलवरून काय केलं आपण? ते कंपोनंट्स जे आहेत ते सगळे आम्ही पास करणार आहोत. झाली प्रोसेस स्टार्ट. लुक ॲट देम. टाकले का? टाकल्याच्या नंतर दोन व्हेसल्समध्ये दोन बाजूला काहीतरी कलेक्ट होताना दिसतात. बरोबर आहे का रे बाळांनो? बरोबर आहे का? चेक करा. पहा,
आता काय झालं, याला नाव देण्या अगोदरच सांगतो. आता इथं जे काय पार्टिकल्स कलेक्ट झालेत का, दॅट आर द मॅग्नेटिक पार्टिकल्स. एक प्रकारचे काय ते मॅग्नेटिक पार्टिकल्स. आणि इथून पुढे त्याच्यातलं मॅग्नेटिझम लॉस झालं. अरे मॅग्नेटिझम जर लॉस झालं तर मग इकडं कोण पडणार, नॉन मॅग्नेटिक सबस्टन्सेस, बरोबर आहे का. जिथं मॅग्नेटिझम होतं, जिथं समजा उलटं झालं, हां उलटं झालं, मग ज्याच्यामध्ये मॅग्नेटिझम होतं ते मॅग्नेटिक सबस्टन्सेस या ठिकाणी कलेक्ट झालेत आणि गँगवी जी होती नॉन मॅग्नेटिक सबस्टन्सेस ते इकडे गोळा झाले. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, त्यांना सेपरेट करू शकतो. लक्षात येते. नाव पाहूयात, त्याला नाव द्यायचे आपल्याला. दीज आर द नॉन मॅग्नेटिक. का, कारण बिचारे सगळे मॅग्नेटिक बेल्टला चिटकलेले कोण होते, मॅग्नेटिक सबस्टन्सेस, बरोबर आहे का. याच्यामध्ये अप्लाय केली होती आपण मॅग्नेटिझम, मग मॅग्नेटिझममुळे हे बेल्टला चिटकून होते, इथपर्यंत आले, हे चिटकूनच राहिले. पण जे बेल्टला चिकटले नाही ते तर इथं गोळा होतील पडते ना, ते सेपरेट कलेक्ट केले आपण. आणि ज्यांच्यामध्ये मॅग्नेटिझम होतं ते मात्र बेल्टला चिटकून होते, हे बाजूला भांडं मांडलेलं असतं. इकडं आल्याच्या नंतर या बेल्टमधले मॅग्नेटिझम संपलेली असते, लॉस करतात, पॉवर ऑफ कट ऑफ केलेला असतो पॉवर. हां, मग त्यामुळं यातली मॅग्नेटिझम लूज झाली की हे पार्टिकल काय होतात, सेपरेटली कलेक्ट केले जातात. कळलं का. ठीक आहे, लक्ष देत आहे का. अदरवाईज तुम्ही त्याला बाय हँड, हाताने देखील तुम्ही त्या मॅग्नेटिक सबस्टन्सेसला कलेक्ट करत बसू शकतात. ठीक आहे, या पद्धतीने हे सेपरेट आउट केले मॅग्नेटिक सबस्टन्सेस अँड द नॉन मॅग्नेटिक सबस्टन्सेस बाय द कोणती मेथड यूज केली आहे, मॅग्नेटिक सेपरेशन. ठीक आहे, तर ओव्हरऑल कन्स्ट्रक्शन लक्षात आलं का. नावं काय आहेत, नावं देण्यासारखं काही विशेष नाही आहे. इट इज अ डोम, दिस इज अ मॅग्नेटिक बेल्ट, these are the magnetic wheels or electromagnetic wheels. Okay, here are the non-magnetic particles or substances and here is the magnetic particles. ठीक आहे. ओके, या पद्धतीने याचं कन्स्ट्रक्शन होतं. कळालंय का, 100% नक्की लक्षात आलंय. ओके ठीक, एकच मिनिट.